काय असणार आपला आम्ही क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करून किती धावा रोखण्याचा संख्येवर 3 चेंडू 7 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 14 चेंडू मार्गस्थ सामना करत जब्बीर. आता मात्र पुन्हा एकदा डिक्लेअर झोनकडे सिंगल आणि धावसंख्या 1 ने भर धावसंख्या पोहोचते ती 8 धाव संख्येवर. 4 चेंडू 8 धावा. 5वा चेंडू मार्गस्थ सामना करत आयान. आता मात्र पुन्हा एकदा या संपादर्शना इडीचा वाईट चेंडू वाईट आणि धावसंख्या 1 ने फ्लाय ती पोचेल 9 धावसंख्येवर. आता मात्र कटकरीचा प्रयत्न बॉल जातो डिक्लेअर झोनकडे सिंगलने भर धावसंख्या पोचते 10 धावसंख्येवर. 5 चेंडू 10 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. शेवटचा चेंडू मार्गस्थ सामनाकरचा जब्बीर. आता मात्र डिक्लेअर झोन करतोय चेंडू. धावसंख्या 1 ने फ्लाय 11 धावसंख्या. षटक संपतंय तोपर्यंत सध्या देऊया आपण डिझेला. एक षटकानंतर धावसंख्या स्कोरकडे परतवून पाहिल्या त्या पोचतोय मात्र 11 धाव संख्येवर. एक षटकानंतर बिनबाद 11 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. दुसऱ्या ठिकाणी अमन वैयक्तिक पहिलं संघासाठी देखील दुसरं धावसंख्यानं परतवून पहिल्या स्कोर कार्डवर लागल्या ते म्हणजे 11 धावसंख्या. षटकातील पहिला चेंडू ऑन स्ट्राईक जब्बीर ज्याने पाठच्या षटकामध्ये विचार केला तर पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं होतं. ऑनसाइड रिजनला चौकार लगाला होता. पुण्याच एकदा षटकातील पहिला चेंडू सामना करेल तो जब्बीर. आता मात्र येथेच स्थिरावतोय डॉट चेंडू. षटक दुसरा चेंडू. आता मात्र पुण्याच्या एकदा ऑनसाइड रिजनला फटका सजवून काढला. क्षेत्ररक्षण आहे तैनात. पुण्याचा डॉट चेंडू लगातार 2 चेंडूचा विचार केला तर दोन्ही चेंडू डॉट आलेत. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. दोन्ही चेंडू डॉट. तिसरा चेंडू पुण्याचा एकदा मार्गस्थ. आता मात्र फटका सजवला. क्षेत्ररक्षण आहे तैनात. ऑनसाइड रिजनला पुण्याच्या एकदा डॉट सांगता 3 चेंडू मग विचार केला तर एकही धाव खर्च नाही केला. अमन अतिशय सुरेख गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 4था चेंडू पुण्याच्या एकदा जब्बीर. आता मात्र ऑनसाइड रिजनला समोरचा सन्मान देत येणारा सिंगल डिक्लेअर झोनकडे सिंगल नेबर धावसंख्या पोचते ती 12 धावसंख्येवर. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धावा खर्चीकरण केलंय अमनने. 5वा चेंडू सामनेर आयान. आता मात्र पुण्याच्या बॅटच्या कडून यशवंत स्थिरावतोय. काय अप्रतिम गोलंदाजी करतोय. पॅराडाईज संघासमोर जिकडे मात्र जब्बीर आहे तिकडे मात्र जब्बीरला डॉट करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी. शेवटचा चेंडू मार्गस्थ. आता मात्र पुण्याच्या ऑनसाइड रिजनला फटका सोडलाय. आता आयानने मात्र अतिशय सुरेख सीमा रेषे पार येतोय चौकार. धन्यवाद डीचे. चौकोनी धावसंख्या स्कोर काढून परतवून मुंबईला त्या पुस्तकात 16 धावसंख्येवर. अतिशय सुरेख फटका लगावला पाठच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आयनने. अतिशय सुरेख ऑनसाइड रिजनमध्ये दोन्ही क्षेत्राच्या गॅपीतून गेला चेंडू. आता मात्र तिसऱ्यासाठी घेऊन येतात मोहीन. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा धावसंख्येत 2 षटकांनंतर परतवून त्या पुस्तकात 16 धावसंख्येवर बिनबाद 16 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. त्याला स्पीडअप करायचा आहे. षटकातील पहिला चेंडू षटकातील पहिला चेंडू सामना करेल तो जब्बीर.
षटकातील पहिला चेंडू ऑन स्ट्राईक और जब्बीर. आता मग फुलरीचा चेंडू होता फटकामध्ये सजवला होता. क्षेत्ररक्षण आहेत तैनात तोपर्यंत पुन्हा एकदा डॉट शिफ्ट सांगता. एक चेंडू 16 धावा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा फटका सजवला आहे आणि येतोय सी मार रे शे पार. जब्बीरच्या बॅटीतून चौकार. चार धावसंख्या फ्लाय झाली. धावसंख्या पोचली ती 20 धावसंख्येवर. 2 चेंडू 20 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. तिसरा चेंडू मार्गस्थ. सामना पुण्याच्या एकदा जब्बीर. आता मध्ये पुण्याचा फटका सजवला आहे आणि पुण्याच्या एकदा जब्बीरच्या बॅटून लगातार 2 दार येतोय सी मार रे शे पार. चौकार. चेंडू मागे 2 चौकार लगावले. जब्बीर सांगतो पाठच्या षटकामध्ये माझे बॉल डॉट झाले ते मला पर्याय नाही, पण आता मला मॅचला पुढे घेऊन जायचं आहे हे सिद्ध करत असताना जब्बीर त्याने मध्ये 2 चौकार लगावले. पुन्हा एकदा धावसंख्या 24 धावसंख्येवर पोचते. 3 चेंडूचा खेळ संपला. आता मात्र चौथा चेंडू मार्गस्थ. पुन्हा एकदा जब्बीर. मात्र फटका सजवला होता. स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षण आहेत तैनात. डॉट देतो चेंडू. 4 चेंडू 24 धावा. 5वा चेंडू मार्गस्थ. पाचवा चेंडू मार्गस्थ. पुन्हा एकदा जब्बीर ऑन स्ट्राईक. आता मात्र फटका फसला जब्बीरचा आणि जब्बीरला परतावा लागेल. बॅक टू डगआउट. इट इज अ गॉन. तंबूच्या आसरा पाठवून दिला जब्बीरला. संघाला धावसंख्येचा विचार केला 24. 1 विकेटच्या मोबदल्यात नवीन फलंदाज निशांत. षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा ऑन स्कोर. 1 विकेटच्या मोबदल्यात. 5व्या चेंडूचा विचार केला जब्बीरला परतावा लागला बॅक टू डगआउट. आता मात्र नवीन फलंदाज जब्बीर जागेसाठी येतोय निशांत. षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. आता मात्र पुण्याच्या डिक्लेअर झोनकडे तो ऑनसाईड रिझनला सिंगल लेबर. धावसंख्या पोचते ते 25 धावसंख्येवर. तोपर्यंत आपण घेऊया ब्रेक. देऊया संधी डिझेला. चौथं षटक अमन. वैयक्तिक दुसरा संघासाठी चौथं. अमन घेऊन येतात ऑन स्ट्राईक निशांत. संख्येचा विचार केला 25 धाव संख्या स्कोर कार्डवर लागले जात आहे. आता मात्र ऑन साईड जरा फटका सजवला होता अतिशय चौकार. यस निशांतच्या बॅटमधून सी मार रे शे पार. चौकार. चार धावसंख्या फ्लाय झाली. धावसंख्या पोचली 29 धावसंख्येवर. अतिशय अप्रतिम फटका म्हणता येईल निशांतच्या बॅटमधून ऑनसाईड रिझनला. क्षेत्ररक्षण फील्ड करताना आला असा फटका. षटक दुसरा चेंडू
आता पुण्याच्या एकदा टॅप करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे तैनात स्ट्रेटला डॉट येतोय चेंडू धावसंख्या 13 ते 29 संख्येवर तिसरा चेंडू पुण्याच्या एकदा ऑन स्ट्राईक निशांत आता फटका सजवला क्षेत्ररक्षण आहेत पुण्याच्या डॉट करिता सांगताना डॉट चेंडू धावसंख्या 13 ते 29 धावसंख्येवर 3 चेंडू 29 धावा स्कोर कार्डवर राखल्या जात आहेत चौथा चेंडू आता मात्र मार्गस्थ सामनाकडे पुण्याच्या एकदा निशांत आता मात्र पुण्याच्या एकदा रणसंध्या हे दाट शक्यता होती मात्र अपील मात्र केलं अंपायरने अपील फेटाळून टाकलंय सिंगल नंबर धावसंख्या पोचतोय 30 धावसंख्येवर 4 चेंडू 30 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत षटकातील 5वा चेंडू आता मात्र मार्गस्थ सामना करतो आयान त्याने मग 4 चेंडू 6 धावा बनवल्यात फलंदाजीतून 5वा चेंडू आता मात्र पुण्याच्या एकदा कट करण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन करत जातोय चेंडू सिंगलने भर धावसंख्या पोचतोय तो 31 धावसंख्येवर 5 चेंडू 31 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत शेवटचा चेंडू मार्गस्थ पुण्याच्या एकदा ऑन स्ट्राईक निशांत ज्याने मात्र पहिल्या चेंडू चौकार लगावला होता हातावर फटका सजवला क्षेत्ररक्षणात राऊंडची दाट शक्यता यावेळेस आयांना परतावा लागेल बॅक टू द डगवर इट इज अ गॉन विकेटचा पतन जाऊया ऐकूया डिझेला नवीन फलंदाज निलेश आयन जागा घेण्यासाठी येतोय धावसंख्येचा विचार केला 4 षटकानंतर 31 धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यात साईदा दंसार चषक 26 थरार फायनल डे फायनल डेचा थरार चौथ्या षटकाचा मोहसिन वैयक्तिक पहिलं संघासाठी 5वं धावसंख्येचा विचार केला तर 31 धावसंख्या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत ऑन स्ट्राईकला असेल निशांत ज्याने मग 6 चेंडू 6 धावा आपल्या फलंदाजीतून काढल्या आहेत षटकातील पहिला चेंडू आता मात्र पुण्याच्या कट करण्याचा प्रयत्न ओहो 1 बाउन्स आणि सी मार रे शे पार निशांतच्या बॅटतून तोय चौकार करून दिलेत पहिला चेंडू 35 धावा चौकार लगावले गेले आणि आता दुसरा चेंडू मार्गस्थ थोडे क्षेत्रावर फेरबदल करताना JNCचे पालघर संघ आता मात्र पुण्याच्या एकदा आणि यावेळेस अप्रतिम फटका 1 बाउन्स आणि निशांतच्या पर्यंत सी मार रे शेपार चौकार चौकार लगावले गेले निशांतने काय फलंदाजी करतोय अप्रतिम धावसंख्या पोचते 39 धावसंख्येवर 2 चेंडू 39 धावा स्कोर कार्डवर लागत येत आहेत 2 विकेटच्या मोबदल्यात तिसरा चेंडू पुण्याच्या एकदा मार्गस्थ सामना करतो निशांत ज्याने मात्र 2 चौकार लगावले या षटकामागे आता मग 9 चेंडू आणि त्याच्यावर आक्रमण केलंय सूर्य क्षेत्ररक्षण दोन्ही धावसंख्या एक्सने फ्लाय होईल ती पोचेल 40 धावसंख्येवर 2 चेंडू 40 धावा स्कोर कार्डवर लागले त्यात पुण्याचे तिसरा चेंडू मार्गस्थ आता मात्र पुण्याच्या एकदा ओहो अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पण नशिबाची साथ नाही येतोय सी मार रेषे पार निशांतच्या बॅटेतून चौकार
4 जसं फ्लाय झाली धावसंख्या पोचली ती 44 धावसंख्येवर भलं मोठं आव्हान निशातनेमध्ये तयार करायला लावलं आहे. 3 चेंडू 44 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. 2 विकेटच्या मोबदल्यात चौथा चेंडू पुण्याच्या मार्गस्थ सामना करेल तो निशांत, ज्याने मात्र 3 चौकार लगावल्यात. 14 चेंडू आता मात्र फटका फसला निशांतचा. ओ युटी आउट. अंपायरचा बोट वरती निशांतला परतावला. तंबूच्या आसला इटीचा कॉर्न विकेटचा पतन. पाचवा चेंडू आता मात्र आता फटका सजवला. क्षेत्ररक्षण आहे तैनात ऑफसाईड टिचनला. तो बरता सिंगल धावसंख्या 1 ने फ्लाय धावसंख्या पोहोचेल 45 धावसंख्येवर. 5 चेंडू 45 धावा. शेवटचा चेंडू मार्गस्थ सामना करतो इलेश. आता मात्र फटका सजवला आहे. तो बरता सिंगलने भर धावसंख्या पोहोचेल ती 46 धावसंख्येवर. विजयासाठी 47 धावांचं आव्हान असेल. तोपर्यंत संधी देऊ आपण डिझेला. धन्यवाद डिझे. नेक्स्ट मॅच एका साईडला डेंजरस संघ आणि एका साईडला बघितलं तर श्री स्वामी समर्थ मायकोप ए संघ. दोन्ही संघाच्या करदारांना विनंती आपण टॉस बॉक्समध्ये टॉस उडवण्याकरिता. नेक्स्ट मॅच एका साईडला पहिला डेंजरस ए संघ त्याच्या विपक्षात चला या टॉससाठी एका बाजूला मायखोप आणि त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला पाहायला मिळेल. डेंजरस बोईसर हा संघ आहे. या स्वामी समर्थ मायकोप विपक्षात डेंजरस बोईसर आणि टॉस करण्याकरिता सन्माननीय रमेश राऊत अर्थात गुटानाना यांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते आपण त्या मॅचचा टॉस करावा. आजची अंतिम रजनी साई दत्त धनसार चषक 2026चा हा अतिशय सुंदर आणि सुखद सोहळा. आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा निरोप समारंभाचा दिवस आणि 2 दिवस अगदी खेळीमेळीच्या वातावरणात खूप छान स्पेंड झाले आणि ज्यामध्ये पहिला क्वार्टर फायनल GNCC विपक्षात पॅराडाईज बोईसर चालू असताना प्रथमतः बॅटिंग चांगली झाली. या टॉससाठी या इनिंग्स ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे. आज वेळ आमच्यासाठी महत्त्वाची आहे मित्रांनो. तुम्हाला सूचना करतोय की आजच्या दिवसात वेळ खूप महत्त्वाची राहील. या डेंजरस संघाचा कर्णधार आलाय. मन्याभाई तुमचा कर्णधार पाठवा. बिगेश आपण इथे आला असाल तर आपला कर्णधार पाठवायचा आहे प्लीज लवकर. मनीष भाऊ इथे 2 कॅप्टन जोडले जात आहेत आणि रमेश राऊत सरांच्या शुभ हस्ते टॉस होतोय आणि जिथे आपण पाहतायत डेंजरस बोईसर संघाचा कॉल. हेड अँड टेल 10चा तो कॉइन. हेड्स इज कॉल अँड इट इज टेल. थँक्यू सो मच रमेश राऊत सर. आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. बिगेश एकंदरीत काय म्हणशील? सुपर 8च्या सामन्यामध्ये येण्यासाठी किती कष्ट करावे लागले. 1 बॉल 4 आणि नशिबानं साथ दिली आणि तो चौकार तुम्हाला मिळाला आणि आज सन्मानानं तुमची एंट्री झाली धनसार नगरीमध्ये. ती संधी मिळाली. आता इथून क्वार्टर फायनलचा सामना आहे. काय प्लॅनिंग करून आलेत? नक्कीच जिंकायचा प्रयत्नशील. टॉस जिंकल्यानंतर 5 षटकांचा मॅच. एकंदरीत तुमचा निर्णय काय असेल?
नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिला. डेंजरस बोईसर सारखा संघ आहे तुमच्या समोर. क्षेत्ररक्षण करत असताना 5 षटकांचा मॅच किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न राहील? 35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कालच्या दिवसात देखील तुम्ही चांगलं बाईट मांडलं होतं. आज पुन्हा एकदा विचारीन, या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि लाईट वगैरे पण खूप सुंदर आहे. खेळायला मजा येईल. थँक्यू सो मच. जर तुम्ही टॉस जिंकला असतात, तुमचा निर्णय काय असता? हम लोग भी फील्डिंग लेते. अभी बैटिंग करना है, कितने रन तक जाने की कोशिश रहेगी आपकी? 35 प्लस करने की कोशिश करेंगे. इस टूर्नामेंट के बारे में क्या कहेंगे? साइद धनसार का ये आयोजन, इसके बारे में क्या कहना चाहेंगे? इससे पहले भी आए हम लोग खेलने के लिए, बट इस बार बेस्ट लग रहा है. थँक्यू सो मच. टॉस बॉक्समधून निर्णय असा आहे की स्वामी समर्थ मायखोप या संघाने टॉस जिंकला, प्रथमतः स्वीकारली गोलंदाजी आणि इन्व्हाइट केले फलंदाजीकरिता डेंजरस बोईसर या संघाला. दुसऱ्या डावात खेळायला सुरुवात होते. पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षात, जिथे जोडले जातील पार्थ शैलेश भोईर, एक युवा समालोचक. धन्यवाद. ओम साई स्पोर्ट्स. थँक्यू. धन्यवाद. मैदानामध्ये बोललात. आता मात्र अंपायरचा बोटवरती OUT आउट. थर्ड अंपायर. ओके. सॉफ्ट डिसेन्सल आउट. अंपायरने रिव्ह्यू घेतलाय. संपर्काचा नॉट आउट. आपण निर्णयाच्या मध्ये चेंज करावा लागला. त्याच्यामध्ये निर्णयाला नॉट आउट, सॉफ्ट डिसेंट आउट होता, पण थर्ड अंपायरच्या माध्यमातून निर्णय तर नॉट आउट. एक चेंडू एक धावा स्कोर कार्डवर लागलेच आहेत. दुसरा चेंडू मार्गस्थ. आता मात्र फलंदाचा फटका मात्र असा जावला. ऑन साइड रिझनला येतोय. सी मार रे शे पार. चौकार. सईद धनसारचा चौकार. धाव संख्येवर दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. मात्र 2 चेंडू 5 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. तिसरा चेंडू मार्गस्थ. सामना करतो जावेद. तिसरा चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ. सामना करतो जावेद. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज स्वतः फॉलो थ्रो मध्ये येत आहेत. तीन चेंडू धावसंख्या स्कोर कार्ड परतवली पाहिला. त्या पोहोचतात 5 धावसंख्येवर. शर्यतीचा चौथा चेंडू आता मात्र मार्गस्थ. सामना करेल पुन्हा एकदा जावेद. आता मात्र डिक्लेअर झोन करतो चेंडू ऑनसाइड डिझनला. सिंगलने वर धावसंख्या पोहोचते ती 6 धावसंख्येवर. 4 चेंडू 6 धावा ऑन दी स्कोर लागल्या जातात. 4 चेंडू 6 धावा. जरा टीम प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग घेऊ नका, लक्षात असू द्या. आता स्ट्राईकला असेल तो षटकातील 5वा चेंडू. आता मात्र फटकाचा चावला. टॅपचा प्रयत्न. गचाड क्षेत्ररक्षण त्याच्यामध्ये येतोय. सी मार रे शेपार. साईद धनसार 26 रनचा फटका.
आणि अंकुरने दोन्ही चौकार लगावले होते. शेवटचे चेंडू यासाठी शेवटचे चेंडू मार्गस्थ. आता मात्र मुख्य व्यासपीठाला सन्मान देत येणारा डिक्लेअर झोनकडे सिंगल धावसंख्या 1 फ्लाय. धावसंख्या पोहोचली 11 धावसंख्येवर. षटक संपतंय तोपर्यंत देऊया आपण संधी डिझेला. धावसंख्या स्कोर काढून परतावून पाहिल्या त्या पुस्तकाच्या 11 धावसंख्येवर. सईद चषक 26चा थरार. आजची रजनी, पहिली रजनी, शेवटची अंतिम रजनी, दुसरी इनिंग व टार्गेट दिले 47 धावसंख्येचं. आता बघा षटकात दुसरा चेंडू आणि आता वेळेस त्रिफलला चेत विशालने पहिल्या चेंडूवर पाठवून दिलाय तंबूच्या असला फलंदाज झाला. इट इज अ गॉन विकेटचं पतन. धावसंख्येचा विचार केला 11 धावसंख्या स्थिरावलाय. 1 विकेटचा मोबदला ज्यामध्ये विशालने पहिल्या चेंडूवर विकेट घेतला. फलंदाजाला परतावून टाकलं तंबूच्या आसनाला पाठवून दिलं. आता मात्र दुसरा चेंडू नवीन फलंदाज फैसल येतोय. लेफ्ट हँड फलंदाज त्याला स्पीडअप करा. दुसरा चेंडू सामना करेल फैसल. आता मात्र टॅप करण्याचा प्रयत्न जब्बीर आहेत. कोणतीही चूक न करता तोपर्यंत सिंगल लेबर धावसंख्या पोचेल ती 12 धावसंख्येवर. 2 चेंडू 12 धावा ऑन दी स्कोर लागल्या जात आहेत. त्या प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग घेऊ नका, लक्षात असू द्या. 2 चेंडू 12 धावा ऑन दी स्कोर. 1 विकेटच्या मोबदल्यात लागले जात आहे. तिसरा चेंडू आता मात्र पुनश्च एकदा मार्गस्थ. सामनाकडे जावेद. आता मात्र टॅप करण्याचा प्रयत्न पण बॉल जे डिक्लेअर झोनकडे सिंगलने भर धावसंख्या पोचेल ती 13 धावसंख्येवर. 3 चेंडू 13 धावा ऑन दी स्कोर लागल्या जात आहेत. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय विशाल आपल्या संघासाठी, ज्याने मात्र 3 चेंडू मागे 1 विकेट आणि 2 धावा खर्चीकरण केली आहे. चौथा चेंडू मार्गस्थ. सामना करत फैसल, त्याने मात्र 1 चेंडू मागे 1 सिंगल धाव काढले आपल्या फलंदाजीतून. आता मात्र पुलरचा चेंडू होता. जेलबाची संधी होती यष्टांना, पण जेल चुकला. डॉट येतोय पुण्याचा चेंडू. 5 चेंडू 13 धावा. 4 चेंडू 13 धावा ऑन दी स्कोर लागले जात आहेत. शर्यतीतील 5वा चेंडू. आता मात्र पुण्याच्या एकदा फैसाला याच अंपायर त्याच्या इटचा वाईट चेंडू. वाईटने भर धावसंख्या पोचेल ते 14 धावसंख्येवर. 4 चेंडू 14 धावा ऑन दी स्कोर. 1 विकेटच्या मोबदल्यात पुण्याची ता. आता मात्र याच वाईट चेंडू अंपायर दर्शविताना 2 चेंडूपैकी 2 वाईट टाकल्यात. विशालवर मात्र दरम्यान येत आहे. धावसंख्या 1 फ्लाय होईल. धावसंख्या पोचेल ती 15 धावसंख्येवर. 4 चेंडू 15 धावा स्कोर कटवर लागले जात आहेत. 5वा चेंडू पुढे एकदा मार्गस्थ. सामना करत फैसल. अचूक टप्पा टाकावा लागेल विशालला. आता मात्र बॅटचे कडे जात आहे ऑफसेट डिझेलला डिक्लेअर झोनकडे. सिंगलने भर धावसंख्या पोचते ती 16 धावसंख्येवर. 5 चेंडू 16 धावा ऑन दी स्कोर. 1 विकेटच्या मोबदल्यात लागले जात आहे. टार्गेट आहे ते 47 धावाचं. आता मात्र शेवटचा चेंडू षटकातला. सामना करतो जावेद. आता मात्र डिक्लेअर झोन करत होतो चेंडू.
सिंगल नेबर धावसंख्या 17 धावसंख्येवर षटक संपताय तोपर्यंत जाऊया ऐकूया डीजेकडे. तर लक्षात असं टायमर सुरू आहे. याच कारणामुळे तुम्ही घाई करा अन्यथा पेनल्टी लागण्यात येईल. टायमर पूर्ण झाल्यावर आता मात्र 18 चेंडू धावा पाहिजे ते 30. 18 चेंडूमध्ये 30 धावा बनवावे लागतील GNC संघाला विजयासाठी. चला टायमर सुरू आहे लक्षात असू द्या. 18 चेंडूमध्ये 30 धावा काढाव्या लागतील GNC पालघर संघाला विजयासाठी. डिफेंड करावी पॅराडाईज संघाला 18 चेंडू आणि 30 धावाची आवश्यकता. तिसरा षटक रेहान षटकातील पहिला चेंडू आता फटका सौदाला होता. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल. ऑन साईड रिझनला डॉट चेंडू आता समीकरण 17 चेंडू 30ची गरज. 17 चेंडू 30ची गरज. षटक दुसरा चेंडू मार्गस्थ पुरेच एकदा ऑन स्ट्राईक जावेद. आता फटका सजवला डॅपचा करण्याचा प्रयत्न. जब्बीर कोणतेही चूक न करता बॉल राहतोय मात्र मैदानाच्या मधीत. आता मात्र समीकरण फसत चाललंय. दोन चेंडूमध्ये विचार केला दोन्ही चेंडू डॉट आले आहेत. चतुर्शन टाईट एकदम कडक पॅराडाईज संघाकडून. 16 चेंडूमध्ये आता 30 धावांची आवश्यकता GNC संघाला विजयासाठी. 16 चेंडू समीकरण 16 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. आता मात्र फटका सदोला बॅटची काढावून एस्टांच्या पाठ्यामध्ये डिक्लेअर झोन करत जातोय चेंडू. सिंगलने भर धावसंख्या पोहोचते 18 धावसंख्येवर. 15 चेंडू आता समीकरण असेल 15 चेंडू आणि 29 धावसंख्येचं लक्ष. 15 चेंडू 29ची गरज. मित्रांनो टायमर सुरू आहे. याच कारण टाईम वेस्ट न घालवता मॅच लवकर सुरू करा स्पीडअप करा. आता मात्र 3 चेंडूचा खेळ संपला. 14 चेंडू मार्गस्थ धावसंख्या विचार केला 18 धावसंख्येवर 1 विकेटच्या मोबदल्यात. 14 चेंडू मार्गस्थ. आता फटका सजावला आहे. क्षेत्ररक्षण आहे तैनात. पुण्याच्या डॉट येतोय चेंडू. फटकेबाजी करतात पण क्षेत्ररक्षण टाईट पॅराडाईज संघाकडून. एकही चौका न जाऊन देता अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी मधील पॅराडाईज संघाकडून. आता 5वा चेंडू कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे धरून संधी आहे का अपील मध्ये केला. यस रिव्ह्यू अंपायर घेतलाय. सॉफ्ट डिसिजन नॉट आउट. चला मुख्य व्यासपीठावरती आपण अक्षय दुधकर आपल्याला पाहायला मिळतात. ब्रँड ऑफ एम्बूर ज्यांचं खऱ्या अर्थानं अक्षय स्पोर्ट्स आपण पाहतायत. सध्या संपूर्ण पालघर जिल्ह्यात आता मार्केटमध्ये त्यांचं नाव बहुचर्चित राहिलेलं आहे. त्यांनी मात्र आजच्या या स्पर्धेकरिता अमूल्य वेळ काढला. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर या ज्यांनी मात्र खूप चांगल्या टी शर्ट डिझाईन केल्यात त्या अक्षय स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर आणि पंचांकरिता देखील ज्या टी शर्ट बनवल्या खूप चांगल्या पद्धतीने. आज साई दत्त धनसारची जी टी शर्ट आपण पाहतायत ती त्यांनीच डिझाईन केलं आहे. आणि ते अक्षय दुधकर एक लांबचा प्रवास करून सावरा एम्बूर इथून आलेत आणि त्यांचं आमच्या या साई दत्त धनसार संघाच्या मुख्य व्यासपीठावरती आम्ही यथोचित स्वागत सन्मान करू इच्छितो. मी विनंती करीन केतन घरत सरांना की तुमच्या शुभ हस्ते सन्माननीय अक्षय दुधकर सरांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अक्षय दुधकर सर जोडले जातील आणि हर्षद घरत हे क्षण मात्र कैद करतील ओम साई नेटवर्कच्या माध्यमातून. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि
हा सनातनी सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच अक्षयजी दुधकर सरांचा, ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने हा ट्रॉफी ज्या टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात डिझाईन केल्या मॅन ऑफ द मॅचसाठी, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि तदनंतर पंचांकरिता ज्या टी शर्ट बनल्या त्या टी शर्टचं सारं श्रेय जातं ते म्हणजेच अक्षयजी दुधकर सरांना. आणि त्यांचं इथे मात्र आपण पाहतात यथोचित स्वागत सन्मान होत आहे. याच पुष्पांप्रमाणे सुगंध देत राहा, वेलींप्रमाणे बहरत राहा आणि तुमच्या आयुष्यात अनेक सुंदर दिवस येऊ, आई भवानी चरणी प्रार्थना. आज अक्षय स्पोर्ट्स हे फक्त नाव नाही तर हे ब्रँड झालं आणि ते अक्षय दुधकर आमच्या साथीने आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. ओव्हर टू यू पार्थ भोईर. धन्यवाद डीजे, धन्यवाद उत्कर्ष पाटील. आता मात्र पोचले आहेत 12 चेंडू, समीकरण 12 चेंडू 25ची गरज. 12 चेंडूमध्ये 25 धावा बनवावे लागतील जीएनसीच्या संघाला. विकेटचा विचार केला तर 2 विकेट गेले आहेत जीसी संघाचे. आता मात्र काय घडणार, काय बिघडणार. ओलिया तुम्ही कुठे जाऊ नका, साईद दंचार 26चा थरार ओलिया मैदानामध्ये. चौथं षटक घेऊन येत आहेत जब्बीर. षटकातील पहिला चेंडू सामकर मोईन. आता मात्र स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न होता. या षटकातून चुकीचा रन संधी आहे का? हो, या अंपायरच्या बोटवरती OUT आउट. विकेटचा पतन मोईनला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. धन्यवाद डीजे. आता समीकरण असेल ते 11 चेंडू आणि 25 धावांची गरज. नवीन फलंदाज मोहसिन येतोय. पहिल्या चेंडूवर जब्बीरनं मात्र रनआउट सुरेख घेतला आणि पाठवून दिला फलंदाजला नगआउटला. दुसरा चेंडू पुण्याच एकदा सामना करत जावेत. आता मात्र फटका सजावला. क्षेत्ररक्षण आहे तैनात. सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण. तोपर्यंत एकने धाव संख्या भरेल, धावसंख्या पोचेल ती 22 धाव. डॉट चेंडू. आता मात्र पुण्याच्या एकदा डॉट चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय जब्बीर आपल्या संघासाठी. आता मात्र पुण्याच्या एकदा बॅटचे कडा घेऊन जातोय. रन संधी आहे का? हो, यस. अंपायरचं पुन्हा एकदा बोट वरती OUT आउट. विकेटचा पतन. आता समीकरण फसत चाललंय जीसी संघाकडून. आता मात्र 8 बॉल आणि 25 धावांची गरज विजयासाठी. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय जब्बीर आपल्या संघासाठी. अतिशय सुरेख. 5वा चेंडू. आता मात्र या संपेतून हात बाजूला. इटीचा वाईट चेंडू अंपायर दर्शविताना 1 नंबर धावसंख्या पोहोचेल ती 23 धावसंख्येवर. पुण्याच्या एकदा आता बॅटची कडा घेऊन राऊंडची दाट शक्यता. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता यष्टनचा. तोपर्यंत सिंगलने भर धावसंख्या पोचते ती 24 धावसंख्येवर. आता समीकरण 7 चेंडू आणि 23 धावांची गरज. 7 मध्ये 23. षटकातील शेवटचे चेंडू. आता मात्र आता फटका ऑनसाइडला फटका सजवला होता. क्षेत्ररक्षण आहे तैनात. या संपर्कचा पुन्हा बोट वरती OUT आउट. विकेटचा पतन.
नवीन फलंदाज अमन येतोय. आता मात्र मॅच पूर्ण फसून गेलाय. 6 चेंडू आणि 23ची गरज. जे संघाला जिच्या मोठे बलाढ्य संघ अर्थात पॅराडाईज संघ आहे त्याच्यामध्ये 6 चेंडू 23 धावा कसे काढतील, कसे चौकार लगावतील. नवीन फलंदाज अमन येतोय. शेवटचा चेंडू षटकातील पहिला चेंडू डॉट येतोय. शरीफसुरा चेंडू. आता मात्र 5 आणि 23ची गरज. आता फटका फसला अमनला परतावा लागला. बॅक टू लागवर इंडीचा गॉन. विकेटचा पतन. OUT विकेट. चार चेंडू 23 धावा. आता मात्र या संपाच्या दोन्ही हात बाजूला. वाईट चेंडू. 1 नंबर धावसंख्यापासून 25 धावसंख्येवर. 4 मध्ये 22ची गरज. आता मात्र फलंदाज देखील बॉल समजला नाही. वेगावर स्वार गोलंदाज डॉटची सांगता. 3 चेंडू 22ची गरज. आता मात्र पुण्याची एकदा फटका गोल जातात. स्वतः फॉलो थ्रो मध्ये येत आहेत. 2 मध्ये 22. आता मग पुण्याच्या एकदा ऑनसाइडला फटका सजवणार. ते दाट शक्यता. संपर्कचा बोर्डवरती OUT आउट. आता मात्र पॅरेड संघाची एक चेंडू 22 आणि आता मात्र यस वाईट चेंडू अंपायर दर्शवताना. 1 मध्ये 21 हे घडणार नाही, हे होणार नाही, अशक्य असं समीकरण. यस पुण्याच्या 9 चेंडू 1 चेंडू आणि 20 धावांची गरज. एक चेंडू आणि 20 धावा. आता मात्र विजय सिंग याच नो डाऊट पॅराडाईज संघ नेक्स्ट मॅच एका साईडला बघितला डेंजरस ए आणि एका साईडला श्री स्वामी समर्थ मायकोप ए संघ. दोन्ही संघांमध्ये लढत. मायकोप प्रमाणे जोडी आपण उत्कर्ष पाटील.